त्यामुळे जर कधी एखादा प्रश्न सुटत असेल तर ते अवघड काय राजकीय नेते स्टंटच करतात ना. त्यामुळे कुठेतरी आता मग गिरीश महाजनचा फोटो आम्ही नोटा उधळला 1 वर्षभरापूर्वी तो आता व्हायरल करताय आणि कल्याण काय साहेब त्यांचा जुना ते परिषदेचा फोटो तो आता व्हायरल करताय. म्हणजे कशा पद्धतीने प्रतिसाद खूप जोरात येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवतो, सामाजिक कार्य विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलतो. खरं तर इथं दानवे साहेब असतील, काळे साहेब असतील, शिक्षणाची व्यवस्था खूप अवघड आहे जालना जिल्ह्यामध्ये. यांनी दोघांनी आवाज उठवली. मी स्वतः मागे आंदोलन केलं. जालना जिल्ह्यात शिक्षकांची खूप अतिरिक्त आहे, परंतु इथं ना विरोधकांचं याच्यावर लक्ष आहे ना सत्ताधाऱ्यांचं. त्यामुळे आता जनतेलाही कुठेतरी असं वाटतं नवीन सक्षम पर्याय हवा. तो सक्षम पर्याय मंगेश साबळे आणि आम्ही शेतकऱ्यांची पोरं मंगेश साबळेसोबत आहोत. म्हणजे साधारणतः जी परिस्थिती एकंदरीत मतदारसंघामध्ये आहे, बऱ्याचदा लोक बोलता होत नाही, काय सांगणार? बोलायला कसं आता बोलायला सत्ताधारी असेल विरोधक असेल यांचा जनतेवर दबाव आहे, कोणाचं कुठेतरी आडलेलं असतं. त्यामुळे जनतेवर थोडंसं हे होतं. आता सर्वसामान्य तसंही कामं होत नाही आणि जर लोकांना वाटतं आपण जर समोर आहो तर आपले काम अडवले जातील. त्यामुळे थोडंसं जनता आतून काम करण्यास खूप उत्सुक आहे. जनता जे करायचं ते करणारच आहे. मंगेश साबळे यांच्यावर जनता ज्या पद्धतीने विश्वास ठेवते तर ते त्यांना न्याय देऊ शकतात का? 100% न्याय देऊ शकतात. कारण हे शेतकऱ्याचं पोरगं आहे. शेतकऱ्याच्या बांधावरचं तयार झालेलं नेतृत्व. बंगल्यात राहून शेतकऱ्यांच्या समस्या कळत नाही. बांधावरचे जे नेतृत्व असतं त्याला शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या समस्या कळतात. त्यामुळे 100% असं लिहिलं जातं की तुम्ही स्टंट करता आहात, तुम्ही सिंपती गेन करण्याचा प्रयत्नात आहात, काय सांगाल त्यावर? स्टंट म्हणजे हा आता नेमकं एखादं आंदोलन केल्यामुळे जरी तो लोकांना स्टंट वाटत असेल, विरोधकांना स्टंट वाटत असेल, पण त्यामुळे जर कधी एखादा प्रश्न सुटत असेल तर त्यात वावगं काय राजकीय नेते स्टंटच करतात ना.